नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो, वॉरियर शेतकरीमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपल्या कांदा पिकामध्ये 60 दिवसानंतर पुढील नियोजन कसे असावे, कांदा पिकाची पुढील संपूर्ण प्रक्रिया 60 दिवसापासून अगदी कांदा काढणीपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये नियोजन संपूर्ण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा 60 दिवसाच्या आसपास झालेला असेल तर अशा वेळेस आपला दुसरा डोस कंप्लीट होणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरा खताचा मात्रा डोस हे देणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून 60 दिवसानंतर कुठलेही खत आपल्याला रासायनिक खत हे यामध्ये द्यायचं नाही, कांद्याला पिकात द्यायचं नाही, जेणेकरून कांद्याची नासाडी होऊ शकते, कांदा खराब होऊ शकतो. त्यामुळे 60 दिवसाच्या आत म्हणजे जवळपास आपला कांदा 45 ते 55 दिवसाच्या या 10 दिवसामध्येच आपल्याला दुसरा डोस कंपल्सरी देणं आहे खताचा. त्यानंतर मित्रांनो, 60 दिवस क्रॉस झाल्यानंतर आपल्या कांदा पिकामध्ये जर कांदा फुगवणे सुरुवात झाली नसेल, खाली गाठ बनलेली नसेल, कांद्याची योग्य फुगवण होत नसेल तर अशा वेळेस आपल्याला एक 70 ते 75 दिवसाच्या आसपास आपल्याला एक 05234 हे विद्राव्य खत आपल्याला या फवारणीद्वारे द्यायचं असेल. तुमच्याकडे ड्रीप असेल तर ड्रीप सुद्धा देऊ शकता. 05234 70 ते 80 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे. यासोबत आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे आणि एक बुरशीनाशकसुद्धा यामध्ये घ्यायचं आहे. त्यासोबत मित्रांनो, यामध्ये तुम्ही बोरानचा सुद्धा वापर करू शकता. बोरान वापरल्यामुळे कांद्याला कलर चकाकी चांगली येते, कलर चांगला होण्यास मदत होते, क्वालिटी चांगली होते कांद्याची. तर मित्रांनो, बोरानसुद्धा 25 ग्रॅम आपल्याला प्रतिपंप घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, 75 दिवसाच्या पुढे आपल्याला एक शेवटची फवारणी घ्यायची आहे, ती म्हणजे 90 दिवसाचा कांदा झाला असेल तर आपल्याला 90 दिवसाच्या पुढे कांदा गेला असेल तर अशा वेळेस आपल्याला एक 95 दिवसाच्या आसपास एक शेवटची फवारणी यामध्ये घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या कांद्याच्या पातीतला रस हा संपूर्ण कांद्यामध्ये उतरावा आणि कांद्याची जर माना जाड असेल तर त्यातला रस संपूर्ण कांद्याच्या कंदामध्ये उतरावा. यासाठी आपल्याला 0050 हे विद्राव्य खत यामध्ये आपल्याला फवारणी करायची आहे, जेणेकरून संपूर्ण पातीतला रस हा कांद्यामध्ये उतरेल. 0050 ग्रॅम प्रतिपंप आपल्याला वापरायचा आहे मित्रांनो. यामुळे आपल्या कांदा पिकातील संपूर्ण पातीतला रस, मानेतला रस हा कंदामध्ये उतरतो आणि कांदा फास्ट फुगवण्यास सुरुवात होते. कांद्याची फुगवण चांगली होण्यास मदत होते, लवकरात लवकर कांदा काढणीस येतो. तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती. कांदा व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.